बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती जगदंबा माता की जय। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण। वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे। ज्या अभंगामध्ये आनंदी जीवनाची सूत्र प्रगट झालेली आहेत। माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो। प्रथमतः मी या गावातील सर्व ग्रामस्थांचं आणि या उत्सव समितीचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे। आपण म्हणाल अभिनंदन कशा करता? मला बोलावलंय म्हणून आपली स्तुती करावी असा स्तुतीपाठक मी नाही, पण मी अभिनंदन या करता केलं की अनुकूल प्रतिकूल कालखंड येत जरी गेला तरी सुद्धा आपण सर्वांनी हा वारकरी संप्रदायाचा ज्ञानदीप तब्बल 50 वर्ष अखंड तेवत ठेवला, म्हणून अभिनंदन आहे। मी जाणतो की एखादी पारमार्थिक साधना जेवढ्या सहजतेनं सुरू होते तेवढ्या सहजतेनं त्याचं सातत्य टिकून राहत नाही, प्राय ती खंडित होते। पण तब्बल 2 पिढ्यांनी हा समारंभ अत्यंत श्रद्धेनं आईसाहेबांची सेवा करत सांभाळला। मला या ठिकाणी आल्यानंतर आनंद झाला। तो माहूर वासिनी असणाऱ्या रेणुका मातेच्या या दर्शनानं आनंद होण्याचं दुसरं कारण तर मंडपामध्ये प्रवेश करता क्षणी सर्व तरुणाई सज्ज उभी होती। आजचं कीर्तन
मी फक्त तरुणांसाठी करणार आहे. याचा अर्थ असा नाही की म्हाताऱ्या माणसाने उठून जायचं. ही आनंदाची सूत्र सर्वांसाठी आहेत. खरं तर प्रवासामध्ये मी काही वेगळं सांगावं या विचार करून आलो होतो, पण समोर कोऱ्या पाट्या दिसल्यानंतर त्याच्यावर काहीतरी लिहावं आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडावेत या हेतूनं हा अभंग घेतलेला आहे. थोडासा मला यायला विलंब झाला, पण प्रत्येकाला दोन प्रकारचं प्रारब्ध असतं. एक स्वेच्छा प्रारब्ध असतं आणि एक परेच्छा प्रारब्ध असतं. इथे मला 6:30ला पोचायला हवं होतं, हे माझं स्वेच्छा प्रारब्ध. पण अहल्यानगरपासून ते घोडेगावपर्यंतचे खड्डे मला येऊ देत नव्हते. हे माझं परेच्छा प्रारब्ध. पण अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत मी इथपर्यंत पोहोचलो. आपल्या सर्वांच्या भेटीनं मला आनंद झाला. खूप वर्षानं मी आलो. माझं बालपण हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या नेवाशाच्या मंदिरामध्ये पैस खांबाच्या समोर ज्ञानेश्वरी पारायणात गेलं. महान भगवत भक्त परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी बाबा यांच्या तालमीत आम्ही ज्ञानेश्वरी वाचली. या उत्सवाला त्यांचे आशीर्वाद आहेत. महान संत तीर्थ असणाऱ्या सराला बेटाचे महान संत सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचे कृपाप्रसाद आहेत. संत किसनगिरी महाराजांचे अंतरंग अनुयायी आणि सांप्रत काळातील एक महान संत असे परमश्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचा कृपाप्रसाद आपल्या सर्वांना प्राप्त होतोय. याचा खूप मनस्वी आनंद आहे. अशा साधू संतांच्या समागमात राहणारी तुम्ही सर्व लोक मला आपल्याशी बोलताना बसून बोलावं लागतंय. प्रकृतीच्या अस्वास्थ्यानं त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे. मला कल्पना आहे की अभंग खूप मोठा आहे, नेहमीपेक्षा मोठा आहे. जे वारकरी ज्येष्ठ जाणकार गायक वादक यांना माहीत आहे की हा अभंग मोठा आहे, चौचरणी सदरातला आहे. अभंग मोठा आहे याची मला जाणीव आहे. घड्याळामध्ये जवळपास 8 वाजत आले याची जाणीव आहे. कीर्तन वेळेस सोडायचं आहे याची जाणीव आहे. पुढेही बहुत करणे आहे याची जाणीव आहे. पण मंडळी खूप थोडं सांगणार आहे, पण अतिशय गोड सांगणार आहे. ज्याला इंग्रजी भाषेत शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं पण अतिशय गोड. आणि खरं सांगू का, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्यायोगे तुमचं आत्मकल्याण होईल, ज्यायोगे तुमचं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होईल, अशी काही चिंतनाची भूमिका मांडणार आहे. इकडे लक्ष द्या. खरं तर माझं नवरात्री संबंध असणारं अनुष्ठान मला येणं दुरापस्त होतं. आणि एक वारकरी संप्रदायातील तरुण असं नेतृत्व आणि उच्च विद्याभूषित असे डॉक्टर शुभम महाराज, दोन विषयामध्ये डॉक्टरेट मिळवलेला हा तरुण आज वारकरी संप्रदायाचं काम करतोय. ही वारकरी संप्रदायाची खूप मोठी ललामभूत अशी भूमिका आहे, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय हा केवळ अशिक्षितांचा संप्रदाय नाही, तो उच्च विद्याभूषितांचा पण आहे. त्यांचा हट्ट होता मी यावं. जे आत्तापर्यंत मी राजहट्ट, स्त्रीहट्ट आणि बालहट्ट ऐकून होतो, त्याच्यात एक शुभम हट्ट हा जमा करावा लागेल. त्यांच्या आग्रहापोटी माझं येणं झालं. ही सर्व अंतःकरणातली स्पंदन व्यक्त करण्यानंतर मी अभंगाकडे प्रवृत्त होतोय. अनेक मान्यवर सर्व क्षेत्रातले उपस्थित आहेत असं मला दिसतंय. म्हणून काही संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी चिंतन करण्याचा मनोदय आहे.
सर्वेंद्रियाचं कान करून ऐका. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात बोलू शकत नाही. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन. माझ्या प्रिय श्रोत्यानो, एक 2 दशकांचा 3 दशकांचा कालखंड जर पाहिला, ते 60 उलटून गेलेले लोक आहेत त्यांना माहीत असेल. 50 वर्षापूर्वी याच परिसरामध्ये सुखोपभोगाची साधनं नव्हती, पण माणूस आनंदी होता. आणि आज सुखोपभोगाची सगळी साधनं पायाशी लोळण घेत असताना माणसाचा आनंद हरवलाय असं सांप्रत चित्र आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून या अभंगातून मी आनंदी जीवनाची सूत्र या तरुणांकरता मांडणार आहे. माझ्या सानिध्यामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत, खूप श्रीमंत लोक आहेत. पुण्याला वास्तव्य आहे माझं. खूप श्रीमंत लोक आहेत. पण त्यातल्या काही श्रीमंत लोकांचा असा समज आहे की पैशाने सगळ्या गोष्टी विकत मिळतात. पण हा त्यांचा गैरसमज आहे. केवळ गैरसमज नाही तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. मी पैशाचं मूल्य ओळखतो. पैसा नसेल पेक्षा कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे. पैसा पाहिजे, व्यवहारासाठी पाहिजे, परमार्थासाठी सुद्धा पाहिजे. पण पैसा कमावणं हे अंतिम ध्येय नाही. एका विशिष्ट सीमारेषापर्यंत पैसा काम करतो आणि त्याच्यानंतर तो खिशात असून उपयोग नसतो. काही विचार समोर मांडणार आहे मी. तुमच्याकडे किती पैसा असू देत, पण त्या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणत्याही दुकानात भूक विकत मिळत नाही. आपण विचार करा. हे जरी मी बोलत असलो साधं आणि सोपं तरी सुद्धा ते अवघड आहे. भूक विकत मिळत नाही, ती ज्याची त्याला लागावी लागते. हे लक्षात घ्या. एक कल्पना करा, एक श्रीमंत व्यापारी आणि तो त्याच्या दुकानात बसलाय आणि 500 रुपयाचं बंडल मोजतोय. पण त्यांनी सकाळी अर्धी पोळी खाल्ली तर दुपारी 3 पर्यंत त्याला ढेकर येतात, पचत नाही, इनो प्यावा लागतो. पण त्याच्या दुकानातला बाजरीची पोती उचलणारा एक मजूर त्याच्या देखत जर 5 भाकरी खात असेल तर याला कसं बरं वाटेल? नाही वाटणार बरं. तो 5 भाकरी खातोय, मला अर्धी पोळी पचत नाही. काय मौज असेल कोणाला माहिती. पण देवाने श्रीमंतालाच भूक ठेवली नाही. पटो नाही तर न पटो, गोरगरीब जेवतोय, 4 वेळा जेवतोय. माझ्या प्रिय श्रोत्यानो, भूक विकत मिळत नाही. तुमच्याकडे किती पैसा असू देत, पण त्या पैशाच्या बळावर बाजारपेठेमध्ये झोप विकत मिळत नाही. ती ज्याची त्याला लागावी लागते. विचार करा, अंतर्मुख होऊन विचार करा. 2 प्रकारचे लोक मी पाहिलेत. शब्द जवळचे आहेत, घोटाळा होऊ देऊ नका. आपण विचार करू शकता. मी या भूमिकेतून सांगतोय. माझी भूमिका ही आहे की माझ्यासमोर आज बसलेला 50 वर्षाचा कान आहे. त्यांनी 50 वर्ष कीर्तन ऐकलेत. तो कान किती प्रगल्भ असला पाहिजे. आणि जर ती प्रगल्भता नसेल तर कदाचित इयत्ताच बदलली नसेल. ऐकणं सुद्धा खूप उंचीनं असणं पाहिजे. दुर्दैवाने वारकरी पंथाची काही कीर्तनं ही विनोदाकडे झुकू लागली. विनोद सम्राट पदवी लावेपर्यंत आपलं बौद्धिक पतन झालेलं दिसतंय. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी कीर्तन ही कधीही विनोदा करता नव्हती. ती होती विचारा करता, आणि विचारा करताच राहतील. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात ठेवा. वारकरी कीर्तनातून लोकांनी विचार नेला पाहिजे. किती सुद्धा तुमच्याकडे पैसा असेल, झोप विकत मिळत नाही. 2 वाक्य सांगत होतो.
जवळची वाक्य आहेत, खूप बारकाई नाही का. 2 वर्ग कसे आहेत, काहींची झोप वाट बघते आणि काही झोपेची वाट बघतात. काही फरक कळतोय? काहींची झोप वाट बघते की हा कधी खाली पडतो आणि मी त्याच्यावर अंमल करते. या सगळ्या वर्गात आमचे हे सगळे वारकरी येतात. आम्हाला झोपेची काळजी नाही. ज्ञानोबाराचा पालखी सोहळा असू देत, नाही तर तुकोबाराचा पालखी सोहळा असू देत, दुपारी विसावला, जेवण झालं, तास दीड तासाचा वेळ असतो, वारकरी नांगरटीत पडला तरी डाराडूर पंढरपूर. त्याला झोपेची वानवा नाही. जरा बोलू का? अंथरुणावर पडल्यानंतर झोप लागते त्याला वारकरी म्हणायला मी तयार नाही. झोप लागूनच खाली पडतो तो वारकरी. काही काही वारकरी भजनात पण उभ्या उभ्या झोपेतून पडतात, तेव्हा कळतो तो झोपलाय. नेपोलियन नंतर त्यांचाच नंबर आहे. नेपोलियन युद्धात झोपत होता, आम्ही भजनात झोपतोय. झोप ही श्रीमंती आहे. एक चांगलं वाक्य समोर सांगतोय, अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागते आणि सकाळी गजर न लावता जाग येते आणि दरम्यानच्या काळात स्वप्नही पडत नाही. अशी निर्दोष झोप ज्याला लागते तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस आहे. लक्षात ठेवा. प्रगाढ झोप लागते. झोप विकत मिळत नाही. किती पैसा असेल, 1 मिनिटाचं आयुष्य विकत मिळत नाही. हे आपण कोरोनाच्या काळात पाहिलंय. पैसा असून उपयोग नव्हता. आणि समारोप करतो प्रस्तावनेचा, किती पैसा असू देत, तुमच्याकडे पैसा ठेवायला जागा नसू देत, पण या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेमध्ये आनंद विकत मिळत नाही. तो ज्याला त्याला कमवावा लागतो. हे लक्षात ठेवा. पण आनंद कशानं होईल आपल्या जीवनात, याचं चिंतन तुकाराम महाराज करतात. काळ सारावा चिंतने चिंतने, काळ सारावा चिंतने चिंतने, काळ सारावा चिंतने, चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने पूजने, देवाच्या पूजने पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. हार विहार युक्त हार विहार. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त हार विहार, युक्त हार गळ्यामध्ये एखादी साखळी असते का नाही, त्याला अशा कड्या असतात आणि अनेक कड्या मिळून ती शृंखला तयार होते. तसा हा अभंग शृंखलायुक्त आहे. एक एक कडी सांगतो. मला माहिती आहे वेळ कमी आहे आणि मला जास्त बोलायचं आहे, पण अत्यंत संक्षिप्त पण साक्षेपी बोलतोय. तुम्हाला आनंद हवा आहे ना, ही सगळी तरुणाई आनंद हवा आहे ना, मग पहिलं काम केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. चिंतनानं आनंद प्राप्त होईल. पण माणसं चिंतन करत नाहीत. जरा बोलू का? केली तर चिंताच करतात.
चिंतन नाही करत. चिंतनात खूप शक्ती आहे. मी असं म्हणत नाही की आध्यात्मिकच चिंतन. तरुणाईला उदाहरण देताना एक फार बोलकं उदाहरण देईन. एक झाडाचं फळ खाली पडलं, एक सामान्य घटना. पण हे फळ खालीच का पडलं याचं चिंतन केलं तर जगाला गुरुत्वाकर्षणाचा शोध मिळाला आणि न्यूटन शास्त्रज्ञ ठरला. मला काय म्हणायचं, याच्या अगोदर फळं पडत नव्हती काय? पण त्या चिंतनानं त्याला खूप मोठं केलं आणि जगाला गुरुत्वाकर्षण मिळालं. माणसं चिंता करतात. नवीन रोग आला एक, आणि त्या रोगाचं नाव टेन्शन आहे. माणूस डॉक्टरकडे गेला की ते यंत्र लावतात, रक्तदाब बघतात आणि त्याला विचारतात, काही तुम्हाला टेन्शन आहे का? तर तो रुग्ण सुद्धा म्हणतो, नुसतं टेन्शन नाही, हायपर टेन्शन आहे. म्हणजे त्याला साधं टेन्शन हे अप्रतिष्ठेचं वाटतं. हायपर टेन्शन असेल तर ती माझी श्रीमंती असा त्याचा समज आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तणावमुक्त जगा. आज आलात ना, जाताना जगदंबेचं दर्शन घ्या आणि सगळ्या चिंता तिथं वाहून टाका. चिंता करायची नाही. सकल जग चिंतेनं व्यस्त आहे, त्रस्त आहे. कशाची ना कशाची चिंता आहे. मला सुद्धा चिंता आहे, आत्ता पोचतो की नाही. चिंता आहेच ना, सोडून दिली पाहिजे. चिंता केल्यानं चिंता मिटत नाहीत. पुढे सांगतो, कदाचित चिंतन केलं तर चिंता मिटतील, हे लक्षात ठेवा. काही काळ चिंतनात गेला पाहिजे. मी अभिवचन दिलंय की तरुणांसाठी बोलतोय. तत्वचिंतकांना औदासीन्य यावा असा काळ आहे. खूप वाचलं पाहिजे. दुर्दैवाने मोबाईलच्या काळात वाचनीय संस्कृती मावळत चालली आहे, लक्षात घ्या. मी ज्याचा संदर्भ आता देणार आहे, इथल्या महाविद्यालयाचे कोणी प्राचार्य असते तर त्यांना मी सांगणार आहे, आपल्या ग्रंथालयात ही पुस्तकं ठेवा. एक अत्यंत चांगलं पुस्तक प्रकाशित झालंय, रोहन प्रकाशननी केलंय, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे यांनी घडवलं सहस्त्र, असं एक पुस्तक आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला सवलतीच्या दरात दिलंय. अतिशय सुंदर पुस्तक आहे. काय असं आहे त्या पुस्तकात? इसवी सन 1000 ते इसवी सन 2000 या 1000 वर्षामध्ये ज्यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेनं आणि आपल्या कलागुणांनी संपूर्ण जगावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली, अशा 1000 व्यक्तिमत्वांचा परिचय त्याच्यात आहे. ज्यांनी संकलन केलं आणि ज्यांनी त्याचं संपादन केलं त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे. अशा व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेऊन जे शिक्षण क्षेत्रात आहे ते जाणू शकतात मी काय बोलतोय. मला याचा आनंद आहे की ते पुस्तक पूर्णतः मी वाचलं. ते तरुणांनी वाचलं पाहिजे. 1000 व्यक्तिमत्वांचा त्याच्यात परिचय आहे, अल्प परिचय असला तरी, पण मला त्याच्यात आनंद झाला की 1000 व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात लहान वयाचं व्यक्तिमत्व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहे. त्यांचं नाव त्याच्यात आहे. ज्याने आपल्या परिणत प्रज्ञेने संपूर्ण जगावर आपल्या तत्वज्ञानाची पकड ठेवली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव आहे, गुरु नानकांचं नाव आहे. मी आध्यात्मिक क्षेत्रातलं म्हणत नाही. त्यामध्ये गॅलिलिओ आहे, त्याच्यामध्ये आईन्स्टाईन आहे, त्याच्यामध्ये मार्टिन ल्यूथर किंग आहे. आम्हा पुणेकरांना जरा छाती भरून यावं असं नाव आहे की संपूर्ण जगावर ज्याने आपली स्वरांची मोहिनी घातली त्या पंडित भीमसेन जोशींचं पण नाव आहे. अशी व्यक्तिमत्व त्याच्यात आहेत. मी सांगण्याचं कारण काय, एक कुरल नावाचं पुस्तक आहे, घ्या, वाचा.
काय त्या पुस्तकात आहे? तमिळनाडचे एक महान संत संत तिरुवल्लुवर यांचं ते पुस्तक आहे. तिरुवल्लुवराचा आपल्याला परिचय नाही आहे, पण कन्याकुमारीला गेला तर समुद्रामध्ये त्यांचा जवळजवळ 200 फुटाचा मोठा पुतळा उभा केलाय आता तामिळनाडू सरकारने. पण त्यांनी जे पुस्तक लिहिलंय फार सुंदर पुस्तक आहे. त्यातलं एक वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे, ते संदर्भासाठी मी तुम्हाला देतोय. माणूस चिंता करतो, पण तो चिंता सुखात करत नाही. दुःखाच्या प्रसंगी त्याला चिंता भेडसावत असते. सुखामध्ये कोण चिंता करणार? दुःखात तो चिंता करतो. त्या दुःखाच्या संबंधाने सगळ्यात हायेस्ट असं वाक्य तिरुवल्लुवरांनी दिलंय. खूप सुंदर. सगळं कीर्तन नाही कळलं तरी चालेल, पण हे वाक्य घेऊन जा. इतकं सुंदर वाक्य आहे. कदाचित आता पुन्हा सोशल मीडियाचा आश्रय करत उद्या स्टेटसला ठेवलं तरी चालेल. फार सुंदर वाक्य आहे. तिरुवल्लुवर किती सुंदर बोलतोय. तिरुवल्लुवराने असं लिहिलंय, कानाची रंध्र उघडी ठेवू नाही का. तो असं म्हणतो. मला महाराज त्यातली गंमत सांगतो. ते तमिळी पुस्तक आहे, पण या देशात इतकी मोठी माणसं झाली ज्याचं विस्मरण लोकांना आहे. याच्यासारखं दुर्दैव नाही. 42च्या आंदोलनामध्ये येरवड्याच्या कारागृहात साने गुरुजी होते. थोडं ऐकून तर ठेवा. असं काही ठरलेलं नाही की सगळा अभंग संपला पाहिजे. जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं सांगणार आहे, वेळेच्या मर्यादा लक्षात घेतात. 6 महिन्याचा तुरुंगवास होता. साने गुरुजी त्याच्यात होते आणि नेमका एक तमिळी कैदी होता त्याच खोलीमध्ये. स्वातंत्र्य संग्रामातले लोक दांबले होते त्याच्यात. तो तमिळी कैदी रोज पुस्तक वाचायचा आणि गुरुजी ज्ञानेश्वरी वाचायचे. एक दिवस गुरुजीला वाटलं की हा काय माणूस वाचतोय. भाषेचा प्रश्न मोठा होता, तो तमिळी होता. मग गुरुजींनी त्याला विचारलं एक दिवस हिंदीमध्ये, तेवढाच दुवा होता भाषेचा, आप ये क्या पढ़ते हैं? तो कैदी म्हणाला, तमिलनाडु में बहुत बड़े संत हुए, तिरुवल्लुवर नामक, जिन्हों का ये ग्रंथ है मैं पढ़ता हूँ. तो गुरुजीला त्याने विचारलं, आप क्या पढ़ते हैं? तो गुरुजी ने पर सांगितलं, हमारे महाराष्ट्र में एक बहुत बड़े संत हुए ज्ञानेश्वर महाराज, जिन्होंने ये ग्रंथ गीता पर भाष्य करके दिया है, तो ज्ञानेश्वरी इसका नाम है, हम पढ़ते हैं. काय आश्चर्य आहे. साने गुरुजींनी त्या 6 महिन्याच्या कालखंडाचा विचार करत त्या तमिळी कैद्याला सांगितलं, आपण 6 महिने इथंच राहणार आहोत, या काळाचा आपण सदुपयोग केला पाहिजे. तू मला तमिळ शिकव, मी तुला मराठी शिकवतो. माझ्या प्रिय श्रोतांना भाषेचं आदान प्रदान झालं आणि तमिळी कैद्याच्या सहकार्याने गुरुजींनी कुळचं मराठी भाषांतर केलं. त्यामुळे आम्हाला वाचता आलं. गुरुजींनी खूप मोठं काम करून ठेवलं. माझा काय राजकारणाचा संबंध नाही, पण त्यावेळेचे पुढारी तुरुंगात ग्रंथ लिहित होते. पुढे बोलत नाही मी. ग्रंथ दिला कुरल नावाचा. पुढे ऐका. त्या ग्रंथामध्ये एक वाक्य आहे जे मला आत्ता संदर्भासाठी फार महत्वाचं आहे. फार सुंदर वाक्य आहे. तिरुवल्लुवर असं लिहितात, जीवनात दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत त्यांच्या जीवनात दुःख यायला भीतात. काय वाक्य आहे. पुन्हा रिपीट करतो. जीवनात दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत दुःख त्यांच्या आयुष्यात यायला भीतात. आणि दुःख विचार करतं गेल्यानंतर याच्यावर परिणामच होत नाही तर जाच कशाला. हे लक्षात ठेवा. सुख येणार, दुःख येणार. ज्ञानोबा बोलतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभाला मन धरावे मना माझी. चिंता करू नका, चिंतन करा. थोडा पुढे जातो. पण हे चिंतन लोकांतात होत नाही. त्याकरता एकांतात जाणं गरजेचं आहे. आता आपण लोकांतात गर्दी करून बसलोय. स्वात्मसाधनेसाठी लोकांत चालणार नाही. त्याकरता एकांतात गेलं पाहिजे. काही काळ स्वतःसाठी ठेवला पाहिजे. वेळ काढा, स्वतः करता काढा.
तुकोबाराय भंडारा भामचंद्र घोराड्या डोंगरावर जात होते. कशा करता? केवळ चिंतन घडावं. त्यानेच लिहून ठेवलंय, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत, नाही गुण दोष अंगा येत, नाही गुण दोष अंगा येत, नाही गुण दोष अंगा येत. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. पण प्रत्येक गोष्टीला फायदा आणि तोटा असतो, मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेतच. एकांताचा एक फायदा आहे की माणसाला त्या एकांतात चिंतन घडतं, पण तोटा पण सांगून जातो, कारण पुढे ते सांगितल्याशिवाय जाता येणार नाही. एकांतामध्ये एक फायदा आणि एक तोटा. नीट आहे का? एकांतामध्ये जर साधू संत गेले तर त्यांना विचार स्फुरतात, आणि एकांतामध्ये सामान्य माणूस गेला तर त्याचे विकार जागृत होतात. हा एकांताचा तोटा आणि फायदा. म्हणून एकांतात गेल्यानंतर वाम विचार येऊ नये, वाईट विचार येऊ म्हणून तुकारामांनी पुढे सांगितलं, गंगा स्नाने. एकांतवासी गंगा स्नाने. मी आत्ताच उद्धृत केलंय, माझा काही राजकारणाशी संबंध नाहीये. पण 1947ला देश स्वतंत्र झाला आणि एक तोटा झाला, फाळणी झाली. ज्यांनी पारतंत्र्य भोगले त्यांना कळेल. आता फारसं स्वातंत्र्यातले लोक आहेत, पारतंत्र्यातले लोक जवळपास नाहीत. महात्माजींची इच्छा होती की भारत अखंड राहायला पाहिजे. वीर सावरकर म्हणत होते की भारत अखंड राहायला पाहिजे. पण दोन शकलं झाली, आणि त्याच्यात एक तोटा कोणता झाला असेल तर फाळणीमध्ये सिंधू आमच्यात राहिली नाही. आणि असलीच आता दोन ठिकाणी आहे. एक मंगलाष्टकात, गंगा सिंधू, आणि दुसरी एकच प्याला नाटकात सुधाकराची सिंधू. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, हजारो लोकांच्या साक्षीनं मी सांगतोय, सिंधू आमच्यात राहील. वास्तविक सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे जे लोक ते हिंदू, पण आता सिंधू राहिली नाही. पण फाळणी होताना एक फायदा जर कोणता झाला असेल तर गंगा आपल्या देशात राहिली. ही आपली सर्वांची, भारतीयांची सर्वात मोठी संपत्ती आहे, मानावं लागेल. इकडे लक्ष द्या. गंगा हा माझा खूप आवडीचा विषय आहे. गंगा पापनाशिनी, तापहारिणी, पुण्यदायिनी. हिंदू धर्मात जन्माला यावं, एकदा तरी गंगेचं स्नान घडावं, लक्षात ठेवा. पण आपल्यापासून हजारो किलोमीटर गंगा लांब आहे. आता दळणवळणाची साधनं वाढली म्हणून लोक जाऊ शकतात, पण पूर्वीचे लोक, माझ्या माहितीप्रमाणे कित्येक पिढ्यांचे लोक अहल्यानगरपर्यंत पण गेले नसतील मागच्या काळात. इथेच जन्माला आले, इथेच त्यांची इति कर्तव्यता झाली. पण जा कधी उत्तरेत. आई गंगेचा धवल प्रवाह पहा. एक टेहरी डॅम जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की संपूर्ण भारत सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता एक त्या गंगेत आहे. मी त्याच्यावर तासनतास चर्चा करू शकेन.
पण मोह आवरत एवढं सांगतो की गंगा इतकी श्रेष्ठ आहे. सायंटिफिकली सांगायचं झालं तर जे काही विज्ञाननिष्ठ लोक आहेत, शेकडो वर्ष गंगेचं पाणी घरात ठेवलं तरी त्याच्यात जम्स होत नाही. हे वैशिष्ट्य आहे. नाही तर ॲक्वा फेना असू देत, नाही तर ॲक्वा गार्ड असू देत, जम्स होतात, रोगजंतू होतात. गंगेचं पाणी किती वर्ष घरात, स्फटिसारखी गंगा राहते, स्फटिक जसं. मला आता वेळ नाही आहे तेवढा वृत्तांत सांगण्यासाठी, पण आज मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, गृहपाठ. एक लोकशिक्षक म्हणून आता कीर्तन झालं की तुम्ही प्रसाद घेणार आणि घरी जाणार, झोपणार, बरोबर आहे ना? सकाळी उठल्यानंतर आंघोळीला जेव्हा बसाल तेव्हा त्या पाण्याला नमस्कार करा आणि आई गंगे माझं कल्याण कर, तरी फायदा होणार आहे. हे लक्षात ठेवा. हे प्रॅक्टिकली आहे, काय अडचण आहे तुम्हाला करायला. पण माणसं अशी विक्षिप्त आहेत की पाणी कमी दिलं म्हणून शिव्या घालतात. त्याला गंगा स्नान म्हणण्यापेक्षा शिवी स्नान म्हटलं पाहिजे. काहीतरी शिव्या घालत बसतात, पाणीच दिलं नाही. नसेल तुम्हाला श्लोक संस्कृत येत असेल, गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधं कुरु, काय म्हणायला अडचण आहे. पण नसेल तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, नामदेवाचा अभंग आहे. आणि मला खात्री आहे आज मी बोलतोय त्यातले अनेक भाविक उद्यापासून गंगा म्हणतील, मला खात्री आहे, 100% खात्री. प्रयोग करून बघा आणि पुढच्या दसऱ्याला मला सांगा काय झालं त्याचा परिणाम. ही संतांची वाणी आहे. नुसतं गंगा म्हटलं तरी कल्याण आहे. करून बघा प्रॅक्टिकल, काय अडचण आहे. आंघोळ करताना तेवढं म्हणाल, काय अडचण आहे. आपले पूर्वज महाराज फार हुशार होते. त्याने असं एक तांब्याचं भांडच केलं होतं, त्याला अशा कड्या असायच्या. जुन्या लोकांना माहित असेल, होतं का नाही. आता क्वचित दिसतं. काय म्हणायचे त्याला, गंगाळ. मला तो शब्द अपेक्षित होता समोरून. पण तो मुळात शब्द संस्कृत आहे गंगालय असा. गंगा म्हणजे गंगा आणि तिचं राहण्याचं ठिकाण म्हणजे गंगालय. पण आपली मराठी संस्कृती अशी की किती चांगलं वाक्य असू देत, नाव असू देत, त्याचं वाटोळं केलं म्हणून समजा. त्या गंगालयाचं काय केलं, किती वंगाळ असं म्हणायला काय अडचण आहे. काय होत होतं, सहज माणूस आंघोळीला गेला की त्या गंगेकडे बघायचं आणि म्हणायचा, गंगाळ पाणी उतरलं का हो. सहज स्मरण होतं का नाही. गंगालयात पाणी उतरलं का, सहज गंगेचं स्मरण. ते गंगाळ मोडीत गेलं आणि तिथं आता बादल्या आल्या. पूर्वी पितळेच्या होत्या, आता प्लॅस्टिकच्या आहेत. आणि म्हणायला हरकत नाही की त्या बादल्यात आंघोळ करून करून त्या लोकांना बाधल्या. असा धचा ध केला तर काही वावगं म्हणू नये. मी असं म्हणत नाही की बादल्या मोडान गंगाळ करा, बादलीतच आंघोळ करा, पण गंगा म्हणा, फायदा होणार आहे. एकांतवासी गंगा स्नाने. तुम्हाला गंगा जवळ आहे, मला क्षमा करा, पण गंगा काठची माणसंच बंबाखाली आंघोळ करतात. काय विलक्षण असेल देव जाणे. गंगेचं स्नान माझा खूप आवडीचा विषय, मी आता विस्तार भयास्तव जास्त बोलत नाही. गंगेचं स्नान झालं पाहिजे, गंगेचं स्मरण झालं पाहिजे. त्या उपरांत पुढची कडी आहे देवाचे पूजने. आज तो कालखंड आहे. मला संदर्भ असं बोलायला आनंद वाटेल. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, फार सुंदर ऐकत आहात आपण, त्यामुळे मलाही उत्साह दुणावलाय. घरामध्ये दुःख काय येतं, कुणाला दुःखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख नको आहे. पण अपेक्षा सुखाची असली तरी सुख येत नाही आणि दुःखाविषयी घृणा असली तरी सुद्धा दुःख आल्याशिवाय राहत नाही. दुःख काय येतं, माझ्याकडे लक्ष द्या. दोनच कारणाने दुःख घरात येतं. कुठेही जाऊन चर्चा करा, घरामध्ये दुःख प्रवेश करण्यासाठी दोनच दरवाजे. एक,
त्या घरामध्ये निर्माण झालेला पितृदोष हे दुःखाचं मुख्य कारण आहे. म्हणून आत्ताच भाद्रपद महालय काळ संपला. मौज सांगू का जरा, एक गंमत म्हणून सांगू का? ऐकता? भाद्रपद महिना जो आहे एक मौज, फक्त गंमत म्हणून. काय संगती असेल, पूर्वजानं लावली असेल देव जाणे. पण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे जे दोन पक्ष आहेत एकाच महिन्यात, तर भाद्रपदाचा जो शुक्ल पक्ष आहे, आता जरा सोपं सांगतो. भाद्रपदाचा पहिला पंधरवडा, भाद्रपदाचा दुसरा पंधरवडा आणि हा अश्विनाचा एक पंधरवडा असा संगतीत आलाय बघा. भाद्रपदाचा पहिला पंधरवडा बाप्पांचा, त्याच्यानंतर येणारा पंधरवडा बापाचा. काही कळतंय का? 15 दिवसापूर्वी सगळ्यांचे बाप येऊन गेले. गंमत म्हणून सांगितलं. पहिला पंधरवडा बाप्पांचा, दुसरा पंधरवडा आणि हा पंधरवडा आईचा. घरोघरी नवरात्र सुरू आहे. मातृशक्तीचं आवाहन आहे, मातृशक्तीचं पूजन आहे. कुलदेवतांची पूजा केली पाहिजे. देवाचे पूजन आहे. कटू वाटेल ऐकायला, पण घरातल्या कुलदेवतांची पूजा त्या घरातल्या कर्त्या पुरुषानं करायची असते. नवरात्र सुद्धा घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायचं असतं. नवरात्रीचा संबंध स्त्री वर्गाशी लावून आम्ही उपवास सगळे बायकांवर ढकलले आणि आम्ही वडापाव खायला मोकळे. आता उपवास किती पुरुषांचे असतील मला सांगा. मला काही विनोद निर्मिती करण्याचं कारण नाही. आज सुद्धा बघा त्यांची गर्दी जास्त आहे कीर्तनाला. आणि धर्म आणि संस्कृती सांभाळली असेल तर ती नारी शक्तीने सांभाळली, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांना मार्क दिलेच पाहिजेत. आणि आता सुद्धा त्यांची गर्दी जास्त आहे. त्यांचं अभिनंदन करेल मी सगळ्या महिलांचं. पण अभिनंदन कशासाठी तेही सांगून जातो. टीव्हीच्या चांगल्या मालिका सोडून त्या कीर्तनाला आल्यात. पण अभिनंदन मी फुकट करणार नाही. मी काही वाचाळवीर नाहीये. अभिनंदन या करता केलं की सगळ्या महिलांना सुद्धा माहिती आहे की मालिका खोट्या आहे आणि कीर्तनच खरं आहे. हा वारकरी कीर्तनाचा विजय लक्षात ठेवा. काहीतरी आम्हाला कीर्तनात एखादं तत्वचिंतन ऐकायला मिळेल, आमचं जीवन बदलून जाईल या अपेक्षेनं ते आल्यात. घरातल्या कुलदेवतांची पूजा केली पाहिजे. 2 मुद्दे सांगत होतो. एक, घरात दुःख प्रवेश करतं पितृदोषामुळे, आणि दुसरं, घरामध्ये दुःख येतं ते कुलधर्माचा लोप झाल्यामुळे. हे लक्षात ठेवा. म्हणून देवाचे पूजन आहे. आणि त्यानंतर महत्वाचा विषय मला प्रतिपादन करायचा, तो शेवटच्या टोकात आहे. प्रदक्षिणा तुळशीच्या. हा खूप मोठा विचार आहे. तत्वचिंतक या नात्यानं तुमच्या पुढे हा विचार मांडतोय. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, अखिल मानवजात एक मोठ्या संकटाला सामोरं जाते. एवढं मोठं संकट वाढून ठेवलंय, पण समाज गाढ झोपलाय, त्याला कसलीही चिंता नाही. जागे व्हा, ही कीर्तनातून सांगायची वेळ आली आहे. सगळ्यात मोठं संकट जरा मानवजातीपुढे कोणतं असेल तर ते प्रदूषण आहे. खूप मोठं. मग ते वायू प्रदूषण असेल, ते जल प्रदूषण असेल. मी अन्य प्रदूषणांच्या बाबतीत आज चर्चा करत नाहीये, पण सगळ्यात मोठं प्रदूषण आज आहे ते वायू प्रदूषण आहे. आमच्याच वाहनातून वाहणारा धूर, कार्बन मोनॉक्साईड नावाचा विषारी वायू आम्हाला अल्पायुष्य केल्याशिवाय राहणार नाही. आज डिक्लेअर झालंय, माणसाने राहावं असं दिल्ली शहर राहिलेलं नाही. एवढं हेवी पोल्युशन आहे. दुसरा क्रमांक मुंबईचा आहे. आमचं सगळं बालपण मुंबईत गेलंय. आमच्या पुण्याला पोल्युशन इंडिकेटर्स लावलेत.
सकाळ वर्तमानपत्राच्या एका रकान्यात येत आहे 50 धोकामुक्त पातळी, 60 असेल तर धोकायुक्त पातळी, 120 झाली तर अति धोकादायक. आज मी पुण्यातून आलोय, 178 आहे आजचं पोल्युशन. जुन्या लोकांना माहीत असेल, पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं की रात्री झाडाखाली झोपू नये. असं होतं का नाही? नवीन मुलांना माहितीच नाही, कारण झाडच राहिली नाहीत. ते एक मोठा आणखीन प्रश्नचिन्ह आहे. झाडाखाली झोपू नये का? दिवसा झाडं ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन सोडतात, हे कारण आहे रात्री झोपू नये. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, दिवसाच्या 24 तासामध्ये अखंड ऑक्सिजन सोडणारी एकच वनस्पती कोणती असेल तर ती तुळस आहे. ती वारकरी संप्रदायाने स्वीकारली, लक्षात ठेवा. तुळशी अखंड सोडते ऑक्सिजन. म्हणून या अभंगात जे वर्णन केलंय की तुळशीपाशी गेलं पाहिजे. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, परत तिकडे जातोय मी, प्रदक्षिणा सुद्धा बायकाच करतात. तो पुरुष कधी प्रदक्षिणा करताना दिसला नाही, वारकरी सोडला तर. काही नेमनिष्ठ वारकरी प्रदक्षिणा करतात तुळशीला, पुरुष करत नाही. मी जरा वेगळं बोलतोय, थोडं देव बाजूला ठेवूया. जरी मी अध्यात्माचा प्रचारक असलो, देव थोडा बाजूला ठेवूया. माझं काय म्हणणं आहे, देव भेटेल तेव्हा भेटेल, पण आरोग्य तर भेटू देत पहिल्यांदा. अगदी परवापर्यंत लोकांना माहीत नव्हतं की रक्तामध्ये पण ऑक्सिजन असतो. त्या कोरोना काळात लोकांना कळलं की रक्तात ऑक्सिजन असतो. मशीनच लावल्या होत्या लोकांनी. 98 ठीक आहे, 97 ठीक आहे, 96, 95, 93 झालं की हवा गेली. ऑक्सिजन त्याच्यातही त्यांना कळलं त्यावेळेला. म्हणून वारकरी संप्रदायाच्या दीक्षेमध्ये तुळशीच्या काष्ठाची माळ घालावी असा नियम आहे. गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे, ती पण ऑक्सिजन देणारी आहे. पल्हाळी गोष्टी सांगाव्या असं माझा स्वभाव नाही, पण आम्ही लहान असताना एक गोष्ट वाचलेली. थोडं क्लिष्ट सांगण्यापेक्षा 2 गोष्टी सांगतो ज्या लक्षात राहतील. इकडे लक्ष द्या. रामायणातली एक गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. रामकथा ऐकतात लोक खूप वेळा, पण रामायणात एक संदर्भ असा आलाय की सीतामाईच्या शोधासाठी मारुतीराय जेव्हा लंकेत गेले, तेच प्रभू रामचंद्राने सांगितलं की तू लंकेत चाललायस, सगळी राक्षसांची नगरी आहे, पण तुला चहा प्यायची इच्छा झाली तर आपलं एक घर आहे. की तो चहा पित होता का नाही हा वादाचा मुद्दा ठरेल, पण आधुनिक रामायणात हरकत नाही. मारुतीराय गेले, सीतामाईचा शोध लावला, अशोक वाटिकेचा विध्वंस केला, पण मारुतीरायला करमे ना. कारण लंकेत भजन नाही ना. कोण भजन करणार? लंकेत भजन नाही. जरा उलट बोलू का? भजन नसणारी गावं लंकाच आहे. लंकेत भजन नाही, आणि ज्या गावात भजन नाही ती लंकाच आहे. काय करावं? तेव्हा मारुतीरायाच्या लक्षात आलं, देवाने आपल्याला सांगितलं की आपला एक भगवत भक्त बिभीषण महाराजांच्या रूपानं आहे. कसं भेटावं? तुकोबारांनी यादी सांगितली केवढी मोठी, नुसती सोन्याची 7 कोटी घरं होती लंकेत. त्यात बिभीषण महाराजांचं घर कोणतं? बुद्धिमत्ताम वरिष्ठम असल्यामुळे मारुतीरायाने विचार केला आणि एक उड्डाण केलं आणि संपूर्ण लंका नगरीला एक प्रदक्षिणा घातली आणि अचूक एका वाड्याच्या समोर उतरले. आतमध्ये गेले तर तो बिभीषण महाराजांचाच वाडा होता. बिभीषण महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची पूजा करत होते. प्रातःकाल होता. रामरायाची मूर्ती लंकेत पाहता क्षणी मारुतीरायांनी भुभुकार केला, म्हणे जय श्रीराम. बिभीषण महाराजांनी मागे बघितलं आणि बिभीषणाने मारुतीरायाला बघितल्यावर त्यांनी उद्घोष केला जय हनुमान. उठले, त्यांना आलिंगन दिलं आणि मग विचारलं, आपण लंकेत आलात त्याची मला वार्ता कळाली, अशोक वाटिकेचा विध्वंस झाला ही वार्ता कानावर आली, पण माझ्या घराचा पत्ता कोणी दिला? आणि या गावात सगळे नालायकच राहतात.
माझा पत्ता कोणी दिला? मारुतीरावांनी सांगितलं, मी कुणालाही पत्ता विचारला नाही. मग मी एक प्रदक्षिणा केली आणि माझ्या लक्षात आलं, तुमच्याच राजवाड्यापुढं तुळशीचं वृंदावन होतं. या वृंदावनाने मला पत्ता सांगितला. मी पुराणाच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगू इच्छितोय त्याचा विचार करा. सहज सांगतोय, ज्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे ते सज्जनाचं घर, आणि ज्या दारात तुळशीचं वृंदावन नाही ते राक्षसाचं घर. एवढं कळायला काय अडचण आहे? पुन्हा सगळ्या माता भगिनींचा गौरवपूर्ण उल्लेख करेन. मुंबईत माझं बालपण गेलंय. 8-8, 10-10 फुटाची घरं, जागा नाही, पण तरी भारतीय संस्कृतीचं जतन करणारी आमची मातृशक्ती कुठेतरी खिडकीत छोटासा डबा असतो आणि त्याच्यात तुळस लावलेली असते. त्याला नमस्कारपूर्वक ती दिवसाची सुरुवात करते. पण मी आज घोषणा करणार आहे, आपण खेड्यात राहणारी लोक आहात, जर तुमच्या घराच्या भोवताली जागा असेल, वेगवेगळ्या फुलाची आणि शोभेची झाडं लावण्यापेक्षा तुळशीचे ताटवे लावा. देव भेटेल तेव्हा भेटेल, पण त्याच्यावरून येणारा ऑक्सिजन आम्हाला आरोग्य देऊन जाईल आणि शतायुषी करेल. लक्षात ठेवा, आज काळाची गरज आहे. तुम्ही तुळशीच्या सानिध्यात जा, एवढंच म्हणायचं आहे. तुळशीचे आयुर्वेदिक काय गुणधर्म आहेत आणि मानवी जीवनाचं कसं कल्याण करणार आहेत, ह्या मुलांसाठी मी बीजारोपण करतोय विचाराचं. लहानपणी माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. मुंबईत आमच्याकडे लोकसत्ता वर्तमानपत्र यायचं आणि त्याच्याबरोबर 1 ते 10 या तारखेमध्ये महाराज चांदोबा यायचा. जुन्या लोकांना माहीत असेल, चांदोबा नावाचं एक मासिक होतं लहान मुलांचं. मी ज्ञानेश्वरी जेवढ्या सूक्ष्मतेनं वाचले तसा चांदोबा पण वाचला आणि त्यातले दृष्टांत मला कीर्तनात उपयोगी झाले. आता तो चांदोबा नाही आहे, तो पण लिंबोनीच्या आड गेलाय. तोही तरी कुठं दिसतोय. त्यात एक गोष्ट आली होती, ती सांगतो. एक राजा होता आणि खूप नास्तिक होता, पण त्याचा प्रधान जो होता तो मात्र अत्यंत भाविक होता. एके दिवशी ते दोघे जण, राजा आणि प्रधान, फिरायला निघाले. मॉर्निंग वॉक ज्याला म्हणतात. काही काळ पुढे चालत गेले, त्या ठिकाणी एक तुळशीचं झाड दिसलं. त्या प्रधानजीने असा नमस्कार केला. त्या बादशाह ने विचारले, ये क्या है प्रधान जी? तो प्रधान जी बोले, ये भगवान है. तो बादशाह नास्तिक असल्यामुळे ये कोई पौधा भगवान होता है. त्याने ते झाड उपटलं, त्याचा चोळामोळा केला आणि फेकून दिलं. प्रधानजीला वाईट वाटलं, पण आश्रिताला मतस्वातंत्र्य नसतं. भाकरी होती, चाकरी होती, पण वाईट वाटलं की याने असं नको करायला पाहिजे होतं. पण याला धडा शिकवला पाहिजे. एक फरलांगभर गेले असतील नसतील, एक मोठं खाजखुजलीचं रोप दिसलं त्याला. त्या प्रधानजीने तिथं साष्टांग नमस्कार घातला त्या झाडाला. तो बादशाह ने विचारला, अभी ये क्या है प्रधान जी? तो प्रधान जी बोले, ये उससे भी बड़ा भगवान है. वो छोटा भगवान, ये बड़ा भगवान. आता बादशाहला तो चेव होताच. त्याने ते रोप उपटलं, त्याचा चोळामोळा केला आणि पुढे काय झालं सांगितलंच पाहिजे. ती जी तुसं पडली आतमध्ये, त्याची एवढी आग झाली आणि तो टराटरा खाजवायला लागला आणि ओरडायला लागला, प्रधान जी ये क्या हुआ? प्रधान जी ये क्या हुआ? तो प्रधान जी बोले, कुछ नहीं हुआ, छोटे भगवान ने बड़े भगवान को फोन किया. जब ये ऐसा हुआ तो अभी क्या करना चाहिए? लौट के चलो, छोटे भगवान की माफी मांगो. ते दप्तर तिकडनं इकडं आणलं, परत पुढे गेलेलं. ते तिथं तुळशीचं झाड पडलं होतं, ते उचललं. प्रधानजीला त्याचे औषधी गुण माहीत होते. त्याची पानं काढली, त्याचा रस काढला आणि बादशाच्या सर्वांगाला लावल्यानंतर त्याचा दाह शांत झाला आणि त्यांनी पण देवाला हात जोडले. दृष्टांत संपला. पण तुळशी किती महत्वाची आहे, तिला प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. ही काही सूत्र आपण पाहिली पहिल्या चरणात. काय काय केलं पाहिजे? 1, चिंतन केलं पाहिजे. 2, चिंतनाकरता काही काळ एकांतात गेलं पाहिजे. 3, एकांतात वामविचार येऊन गंगेचं स्नान आणि स्मरण केलं पाहिजे. 4, कुलदेवतांची पूजा केली पाहिजे. आणि 5, तुळशीला प्रदक्षिणा केल्या पाहिजेत.
त्याच्या पुढची सूत्र अभंगाच्या द्वितीय चरणात. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नेम इंद्रियाची सार, नेम इंद्रियाची सार, धन नेम इंद्रियाची सार, नसावी बासर, नसावी बासर, नसावी बासर, नसावी बासर, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण भजन, युक्त आहार विहार, विहार, युक्त आहार विहार, विठोबा रखुमाई. जय विठोबा टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती जगदंबा माता की जय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोलण्यापुरतं तोंड उघडं ठेवलं त्याबद्दल आभारी आहे. पण हे पुष्पहार म्हणजे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, श्रद्धेचं द्योतक आहे. यातला सुगंध घेऊन मी थोडंसं बाजूला ठेवतो, त्याशिवाय मला बोलता येणार नाही. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की अभंग मोठा आहे. संपूर्ण अभंगाला न्याय देणं अशक्य आहे, वेळेची मर्यादा लक्षात घेता. पण एका चरणाचा विचार सांगून मी थांबणार आहे. आतापर्यंत आपण काय अभ्यास केला, चिंतन केलं पाहिजे. चिंतनाकरता एकांतात गेलं पाहिजे. एकांतात वाम विचार येऊ नये म्हणून गंगेचं स्नान स्मरण केलं पाहिजे. आपल्या कुलदेवतांचं पूजन केलं पाहिजे आणि 5 तुळशीला प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. आता जे चरण आता उद्धृत केलं, युक्त आहार, त्याच्यात जास्त मी बोलणार आहे. सगळ्या तरुणाईला घेऊन वाईट खाल्लं नाही पाहिजे. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यानो, मांसाहार हा आपला आहार नाही, हे लक्षात घ्या. मानवी जीवनाची वा मानवी देहाची योजना जी आहे चयापचयाची, ती शाकाहाराची आहे, मांसाहाराची नाही. वाईट खाऊ नका. आम्ही आत्ताच आलो या रोडनी पुण्याकडनं. कधी गेलात तिकडनं, जाण्याचा रस्ता तुमचाच आहे पुण्याकडे जाताना. शिरूरच्या पुढे एक न्हावरा फाटा जो आहे, तिथं कानिफनाथ ढाबा आहे. माझ्या चालकाला झोप आली म्हणून तिथं चहा प्यायला तो थांबला होता. एके दिवशी तिथं त्या मालकानं एक फलक लावलाय, फारच सुंदर फलक आहे. ते शाकाहाराचा पुरस्कार करणारी 2 वाक्य त्याच्यात आहेत, हिंदीमध्ये आहेत. पण ती मी गाडीत बसून वाचली, खूप आनंद झाला. काय लिहिलंय त्या माणसाने, बहुत बढ़िया. सुनो तो, सुनो और सोचो. काय लिहिलंय, मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रस्थान नहीं. पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य, मैं मेरे पेट में मरे हुए प्राणियों को दफनाना नहीं चाहता. वाईट खाऊ नका. मांस खाता हौस करी, जोडून वैरी ठेविला. पुन्हा रामायणाकडे नेतो तुम्हाला. राम रावणाचं युद्ध झालं.
राम रावण झुंजले कैसे ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलंय. मोठं युद्ध झालं. रावणाच्या बाजूने कोण लढत होते हो? मी तालुका मास्तरना इन्स्पेक्शनला आलेलो. रावणाच्या बाजूने कोण लढत होते? राक्षस. रामरायाच्या बाजूने कोण लढत होते? वानर. राक्षस काय खात होते? मांस, मटण. नाव पण घेऊ नये आपण आपली सुचिता खराब करण्यासाठी. वानर आणि माकडं काय खात होती? पाला. रानेचिया पाले खाईरा. पुढे ऐकता, विजय कुणाचा झाला? अहो स्वच्छ सांगा, विजय पाला खाणाऱ्यांचा झाला, मांस खाणाऱ्याचा झाला नाही. हे एवढं मोठं रामायणातलं उदाहरण आमच्या समोर आहे. शाकाहार केला पाहिजे. माता भगिनी बसल्यात. तुम्हाला आज एक फार मोठी शिकवण म्हणा, एक युक्ती म्हणा. आपल्या 17वा अध्याय वाचा ज्ञानेश्वरीचा. आपल्याकडे पाहुणा आला ना, तो जेवायला बसला की त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे किती भाकरी खातो याकडे नाही, त्याला पोटभर वाढा. पण आलेल्या पाहुण्याने जर वरण भात मेथीची भाजी पोळी खाल्ली, समजायचं तो सात्विक आहे. कळतंय का माझं बोलणं? वरण भात भाजी पोळी खाल्ली, सात्विक आहे. आलेल्या पाहुण्याने जर भज्यावर ताव उठवला, पापड लोणचं हे पदार्थ खाल्ले की समजायचं पाहुणा राजस आहे. आणि जो पाहुणा रविवार गाठून येतो ना, मला वाटतं त्याच्यावर खुलासा न केलेला बरा. तुम्ही समजू शकताय कशा करता आम्ही मांसाहार करतोय. युक्ताहार विहारस्य गीता पण बोलते, वाईट नाही खाल्लं पाहिजे, तुम्हाला आनंद मिळेल. आता मी केवळ मांसाहाराचं इथे दिग्दर्शन करत नाही, शाकाहारी लोकांसाठी सुद्धा सांगतोय. शाकाहारी लोकांनी पण युक्त आहार केला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे काय? मला वयाच्या 18व्या वर्षी एक योगाचार्य शिकवायला येत होते. त्यांनी एक मला मंत्र दिला, फार चांगला मंत्र. तो सांगतो, हिंदीमध्ये येतो. कम खाना खूप चबाना, यही है तंदुरुस्ती का खजाना. पण माणसं पंक्तीला बसल्यानंतर जी पोतं हलवून जेवतात, कमाल वाटते त्यांची मला. अतिशयोक्ती ठरावी, कदाचित अतिशयोक्ती असेल, पण मी ऐकलेलं सांगतो की एक माणूस जेवायला बसला होता, एवढं जेवला, जिलेबी होती, त्या जिलेबीची 42 कडी खाल्ली त्यांनी. तोंड वाचलं तर जिलेबी दिसत होती. काय जेवला असेल तो. तेवढ्यामध्ये मठ्ठा आला, तो पण घेतला. मी त्याला विचारलं, हा मठ्ठा कुठे बसवणार? तो म्हणला, का त्या जिलेबीच्या नळ्या मोकळ्या आहेत की, त्याच्यात मी बसवीन ते. अशाला आनंद मिळणार नाही. त्या मला योगाचार्याने काय सांगितलं होतं, 4 कप्पे करायचे, पोटाचे 4 भाग करायचे, प्रत्यक्ष नाही. 4 कप्पे कल्पायचे, त्याच्या 2 कप्प्यामध्ये अन्न, 1 कप्प्यात पाणी, आणि 1 कप्पा कायम रिकामा ठेवला पाहिजे, तर तो माणूस शतायुषी होईल आणि त्याला आनंद मिळेल. म्हणून युक्त आहार. रोज भटकंती आहे, रोज कुठेतरी जेवावं लागतं. आपण किती जेवणार? आम्ही सातारला गेलो होतो, हे माझं अनुभवाचं कीर्तन आहे. जेवायला बसलो, सुंदर भात होता, वरण होतं, चातुर्मास नसल्यामुळे वांगही होतं. कृष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत. आम्ही किती खाणार? एवढी ज्वारीची भाकरी, 1 वांग, एवढं जेवलो, झालं आमचं. 2 वीर जेवायला बसले होते. त्यांच्यात जी स्पर्धा लागली जेवण्याची, याला 1 भाकरी, त्याला 1 भाकरी. किती भाकरी खाल्ल्या असतील? 13 भाकरी खाल्ल्या. मी स्वतः काउंटिंग करत होतो, तरी नाही म्हणत नव्हते, एवढ्याच म्हणत होते. शेवटी स्वयंपाक करणारी बाई बाहेर आली आणि म्हटली, सावकाश जेवा, दळून येते. कारण आता पीठच शिल्लक राहिलं नाही, त्याला भाकरी तरी कशी घालणार? अशा माणसाला आरोग्य मिळणार नाही. लक्षात. आपल्या जिल्ह्यातलंच एक व्यक्तिमत्व खूप मोठं होतं, त्यांच्या सानिध्यात माझा काही काळ गेला. ते होते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी
बाळासाहेब भारदे, शेवगावचे होते बाळासाहेब भारदे. त्यांच्या कालखंडात मी खूप वेळा त्यांच्याजवळ गेलो. ते त्यांनी एक वाक्य सांगितलेलं मला आठवतं आहे. ते आत्ता आठवलं मला. ते काय म्हणत होते, ते स्पीकर होते ते महाराष्ट्राचे. ते त्यांनी सांगितलं, दुसऱ्या महायुद्धात जेवढी माणसं मेली नाही तेवढी खाऊन खाऊन मेली. हे भारदेंचं वाक्य आहे. दुसऱ्या महायुद्धात जेवढी माणसं मेली नाही तेवढी खाऊन खाऊन मेली. युक्त आहार, युक्त विहार. सगळ्या तरुणाईला माझं सांगणं आहे, वाईट पिऊ नका. हे तर बरीच माणसं संध्याकाळी 7 नंतर पाऊले चालती. पंढरीची नाही म्हणालो अजून मी. माझ्याकडे असं बघू नका. वाईट पिऊ नका. घराच्या घर नेस्तनाबूत झाली दारूमुळे. प्रवरेच्या आणि गंगेच्या कृपानं तुमच्यात हरित क्रांती झाली आहे, त्याच्यात दारूचा लाल रंग आणू नका. ज्ञानेश्वर महाराजांचं नेवासं जवळ आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि आनंदानं आपलं जीवन जगा. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. बुद्धिभ्रष्ट माणसं होतात. माझा अनुभव सांगतो. एकदा माझ्या कीर्तनातच एक दारू पिऊन आला. हे चोपदार असतात ना, म्हणजे ते नाही घेत आहे, त्याच्याकडे बघू नका. त्यांनी त्याला हाकलला तिकडे, इकडे येऊ नको बाबांच्या दर्शनाला. तो तिथूनच ओरडायचा, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे, मला महाराजांना. तो ओरडायचा. मी त्याला म्हटलं, त्याला इकडे येऊ द्या, काय विचारायचं ते विचारू द्या, नाहीतर ही गावात वाजणारी घंटा आहे, उद्या गावभर सांगेल रात्रीच्या महाराजाला काहीच येत नाही. त्याला येऊ दे म्हटलं. तो आला माझ्याजवळ. तशा बेधुंद स्थितीत पण तो माझ्या पायाला वाकला, नमस्कार केला. म्हणजे त्याला कळलं इथं पाया पडावं लागतं. पाया पडला आणि माझ्याकडे असा बघत राहिला. ते बघणंही विचित्र असतं, तुम्ही बघून बघा. तो असा बघत होता. मी म्हटलं, काय विचारायचं बाबा तुला? मग त्याने मलाच विचारलं, उत्तर देणार का दमात? म्हटलं, मला आलं तर देईन. मी पण सावध झालो. न जाणू तो आपल्यालाच विचारायचा, पहिल्या धारेची कुठं मिळते, आपण काय देणार उत्तर? आपण जर कधी त्या वाटेला गेलो नाही तर आपण कसं उत्तर देणार? त्याने उत्तर मला विचारलं, तुम्हाला अगस्ती मुनी माहिती आहे का? मी शॉक झालं. मला त्याला अगस्तीचं नाव माहिती आहे म्हणजे त्यांनी काहीतरी पुराण वाचलंय. मोठे ऋषी होते. मग तो अगस्ती किती घोटात सागर प्याला? म्हटलं 3 घोटात प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. तो मोठा का मी मोठा? म्हणलं, ब्रह्मांडात तूच मोठा आहे. आता या ब्रह्मांडाच्या सगळ्या एवढ्या अवकाशात तुझ्याशिवाय कोण मोठं आहे? एवढी बुद्धिभ्रष्ट माणसं होतात. देवाने बुद्धी दिली आहे. वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये. सगळ्या तरुणांना माझा संदेश आहे, रात्री लवकर झोपा. खूप अभंग मोठा आहे, वेळ संपत आलाय. कधी 2 तास गेले कळलं नाही. सकाळी लवकर उठा. आम्ही सगळे लोक आज अस्वस्थ आहोत, औदासीन्य आलंय. सगळ्या तरुणाईला माझा संदेश आहे, मोबाईलच्या आहारी जाऊ नका. भयानक वार्ता सांगतोय तुम्हाला. आत्ता पुण्यामध्ये लहान मुलांच्या हातातले मोबाईल काढून घेण्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू झालेत. 2 वर्षाचं मूल पण बघताय. आणि आईबाप कौतुकानं सांगतात, आम्हाला जे कळत नाही ते त्याला कळतंय, हे तिला कळालंय. किती आम्ही काय करतोय? रात्री 2 वाजेपर्यंत तरुण पिढी मोबाईल बघतीये आणि सकाळी 11 वाजता झाली भली पहाट. काय जीवन प्रणाली बदलली आमची. हे शल्य सांगतोय आपल्या जीवनातलं. रात्री लवकर झोपायला शिका आणि पहाटे लवकर उठा. आनंद मिळेल. आनंदाची वार्ता चालू आहे. यातल्या 100 मुलांनी जरी हा पर्वचा घेतला तरी सुद्धा त्याचं कल्याण होईल माझ्या कीर्तन ऐकून. मी हे सांगत नाहीये, मी स्वतः आचार केलाय. मी कधीही प्रातःकालीच उठलोय वयाच्या 16व्या वर्षापासून. इकडे लक्ष द्या. माझं सगळं कीर्तन कळो नाही तर न कळो,
एक सगळ्यात मोठं वाक्य आज मी तरुणाईसाठी संदेश म्हणून देतोय, स्लोगन म्हणा, घोषवाक्य म्हणा, आणि ते वाक्य असं आहे, ज्या व्यक्तीला मोठं व्हायचं आहे त्या व्यक्तीचं अंथरूण सूर्यनारायणांनी पाहता कामा नये, तरच ती व्यक्ती मोठी होईल, हे लक्षात ठेवा. प्रातःकाली उठलं पाहिजे, सूर्य येण्याच्या अगोदर उठलं पाहिजे, तो माणूस मोठा होईल. नसावी बासर निद्रा बहुभाषण, फार बोलू नये. मंडुकी वटवट तैसे ते गा नाथ बाबा म्हणतात. काही माणसं नुसती पिटपिट बोलतच असतात. नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. काय चरण सांगतोय तुकोबरायचा. श्रीमद भागवत महापुराणात एक किस्सा आलाय, काही अंशानं तो गुरुचरित्रात पण आलाय. तेवढा दृष्टांत सांगतो, इकडे लक्ष द्या. एक इंद्रसभा भरली होती आणि इंद्रसभेमध्ये सर्व रंभादी देवांगाना नृत्य करत होत्या. ऋषी मुनी देव यक्ष किन्नर हे सगळे बसले होते सभेमध्ये. हा नृत्याविष्कार चालू असताना 4 युगाचे 4 पुरुष तिथं आले. इकडे लक्ष द्या. कृतपुरुष, त्रेतापुरुष, द्वापार पुरुष आणि कलिपुरुष. कृत, त्रेता आणि द्वापार या 3 पुरुषांना 4 हात होते आणि त्याच्यामध्ये अस्त्र होती. कलिपुरुष मात्र 2 हाताचा होता. त्याच्या हातात शस्त्र तर नव्हतंच, पण अंगावर वस्त्र पण नव्हतं. असा विविध स्वरूपात नग्न आला. त्याचं ते विविध स्वरूप बघून सगळ्या देवस्त्रिया मान खाली घालून निघून गेल्या. ऋषीमंडलांनी मान खाली घातली. देवर्षी नारद उठले आणि कलीजवळ गेले. कले, तुला लाज वाटते रे? अरे ही इंद्रसभा आहे, या इंद्रसभेत तू असा विविध स्वरूपात आलास. बरं आला तो आला, नग्न आलास. बरं नग्न तरी आलास तो आलास, पण एक हात तू तोंडावर ठेवलाय आणि एक हात जननेंद्रियावर ठेवलाय. तो विकट हास्य करत कली म्हणाला, हे माझ्या युगाचं महिमान आहे. कली पुरुषाला विचारलं देवर्षी नारदाने, हे कसलं महिमान? त्यास कलीनं हास्य करत सांगितलं, मी एक हात तोंडावर ठेवलाय आणि एक हात जननेंद्रियावर ठेवलाय. याचा अर्थ असा आहे, कलियुगात या 2 गोष्टी जो ताब्यात ठेवी तो संत होईल, असं कलीनं भाष्य केले. दृष्टांत संपला. नसावी बासर निद्रा बहुभाषण. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी आरंभी सांगितलं की सगळ्यांकडे द्रव्य पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कुणी विचारणार नाही. पण एक वाक्य तेही सांगतो. पुन्हा एक चांगलं स्लोगन देतो तुम्हाला. आपण सगळे प्रापंचिक आणि परमार्थ करणारे लोक, पण एक वाक्य लक्षात ठेवा. खूप पैसा कमवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्याच्यातलं काही बरोबर येत नाही त्याला संसार म्हणतात, आणि ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही त्यालाच परमार्थ म्हणतात. हे लक्षात ठेवा. पण पारमार्थिक असा सर्व देवावर भार सोरा. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. अशा पद्धतीने तुमची जीवन प्रणाली असली पाहिजे. मला बोलावलं, शुभम महाराजांच्या आट्टापोटी आलो. काही आनंदी जीवनाची सूत्र तुमच्यापुढे मांडलेली आहेत, त्याचा आचार सर्वांनी करावा. सगळ्या तरुणाला पुन्हा संदेश देतो. एक फार मोठा संदेश आहे. वेळ संपलाय, मला प्रवास पण आहे, पण एक पंचसूत्री सगळ्या तरुणांना देतोय. 5 सूत्र सांगतोय, लिहून ठेवा, तुमचं कल्याण होईल. 5 सूत्र तुमच्यासाठी. उत्तम प्रकृती. फर्स्ट, तुम्ही सुदृढ असलं पाहिजे. दुर्दैवाने शिक्षणाच्या एका गर्तेमध्ये शरीर संपदेला मुकलेला तरुणात समोर दिसतोय. कुणी मान्य करील? शरीर कमावलं पाहिजे. मी हे व्यासपीठावरून सांगत नाही. वयाच्या 18व्या वर्षी मी 125 नमस्कार एका दमात घालत होतो. वय वर्ष 16 ते 21 तालमीत गेलं पाहिजे, शरीर कमावलं पाहिजे. परवा एका काल्याच्या कीर्तनात सांगितलंय मी,
मागील काळात लोकांना कपडे नव्हते पण अंग होतं. आता कपडे आलेत पण अंग गेलंय. सुदृढ प्रकृती पाहिजे, उत्तम प्रकृती. 2 पुरेशी संपत्ती. तुमच्याकडे द्रव्य पाहिजे. 1 उत्तम प्रकृती, 2 पुरेशी संपत्ती, 3 मर्यादित संतती, 4 संताची संगती आणि 5 ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे, तो जगातला सगळ्यात मोठा माणूस आहे आणि तो मिळवण्याचा प्रयास करा. भगवान तुमचं कल्याण करो. तुकाराम 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 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतरणाला 750 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं आळंदीत खूप मोठा महोत्सव झाला, ज्याला 15,000 वाचक बसले होते. त्यातही माऊलींच्या कृपेनं कीर्तन सेवा संपन्न झाली. त्याच पर्वकाळी माझ्या वयाला 61 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आळंदीच्या माऊलीच्या समाधी मंदिरात खूप मोठा उत्सव झाला आणि त्या प्रसंगी अनेक विद्वानांच्या लेखणीनं मंडित असा ग्रंथ प्रकाशित झाला आहे, आनंदामोद नावाचा. यामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या विद्वानांचे लेख आहेत, जे संग्राही आणि ऊर्जा शक्ती देणार आहेत. पुस्तक वाचलं पाहिजे असं मी आत्ता म्हणालो. पुस्तक काय करतं? पुस्तक वाचल्यानं काय होतं? पुस्तक माणसाचं मस्तक सशक्त करतं आणि जे मस्तक सशक्त होतं ते कधीही कुणाच्या पुढे नतमस्तक होत नाही. हा पुस्तकाचा परिणाम आहे. ज्यांना ते पुस्तक घ्यायचं आहे ते या ठिकाणी मिळेल. दिनेश शेठ पानसरे आणि जगदीश शेठ बसलेले आहेत, त्यांच्याकडनं ते घ्यावं. ते वास्तविक त्याचं मूल्य खूप आहे, पण त्याचं निर्मिती मूल्य म्हणून तो ग्रंथ तुम्हाला 500 रुपयाला मिळेल. या सर्व विद्वानांच्या लेखाचा आपण फायदा करून घ्यावा आणि जे धनिक आहेत त्यांनी तो घ्यावा. 500 रुपये ही काही फार मोठी किंमत नाही. हॉटेलमध्ये 2 मिनिटं जेवून आले तर 500 रुपये द्यावे लागतात, पण हे पुस्तक जर तुमच्या घरामध्ये मेजावर असेल तर ती घराची संपत्ती असेल. त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. झालेली सेवा जगदंबेच्या चरणी समर्पित. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.